बांधवासाठी फक्त 400 कोटी ठेवले। मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी 1400 कोटी होते आणि फक्त आता 400 कोटी ठेवले। 6 महिन्यापासून दिव्यांगांना मानधन नाही, त्यांच्या खात्यात अजून पैसे जात नाही, पण मंत्र्याचे, अधिकाऱ्याचे, कलेक्टरचे मानधन दर 5 महिन्याच्या आत होतं। दादाची दादागिरी संपली। राजकारणात जरी दादागिरी आम्ही पाहतोय इकून तिकून गेल्यानं निर्माण झाली असेल, तर दादाला पुन्हा आठवण करून देतोय। आमच्या अजितदादांना विधानसभेत सांगितलं होतं का बच्चू भाऊ, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला का मानधनाला अपंगांना 4-4 महिने मानधन भेटत नाही, मी तुम्हाला अजितदादा आश्वासन देतोय का महिन्याच्या 5 तारखेला मानधन जर दिव्यांगाच्या खात्यात पडलं नाही तर वित्त सचिवाचं पगार वेतन बंद करू। ना वित्त सचिवाचं वेतन बंद झालं, ना 5 तारखेच्या आत आम्हाला मानधन भेटलं। अब दादा तुम्हारी दादागिरी गई का? तुम कहा के दादा हो? हे विचारायचं आहे 2 तारखेला बारामतीला। पुरा आम्ही चिरफाड करणार आहोत बजेटची आणि तिथून पंकजाताई मुंडे 3 तारखेला तिथं आमची मोठी सभा आहे, तिथं आमचं आंदोलन आहे। 4 तारखेला बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलन आहे आणि 5 तारखेला संजय राठोड कर्जमाफीसाठी हे म्हणतात पैसे नाही, 10 लाख कोटी रुपये फक्त 100 उद्योगपतींचे केंद्र सरकारनं माफ केले। पैसा गेला कुठं? शेतकरी आला म्हणजे पैसा दिसत नाही। 35,000 कोटी यांना द्यायसाठी जर पैशाची तरतूद होत नसेल तर आम्ही त्यांना आव्हान देतोय 2 दिवस फक्त सरकार आमच्या हातात द्या, आम्ही कर्जमाफीचाच पैसा तुम्हाला देतोय। आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेसाठी 6 तारखेला राज्याभिषेक दिन आहे, त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्याचं घर घेरणार आहोत आणि तिथून 7 तारखेला अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात मी करणार आहोत मोजरे इथून संत तुकडोजी महाराजांच्या स्मारकापासून। तुम्ही बाबांचं आंदोलन करणार होतं सांगितलेलं कुठं? त्यांचे इथं पाहुणे आलेले आहे, काहीतरी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि त्यांनी विनंती केली की आज पाहुणे आहे म्हणून थोडं आंदोलन घराच्या दूर करा। आम्हाला तेवढी माणुसकी आहे, आखरी रक्तदान आहे, उनका पर्च तो होना चाहिए। पर्च हा आम्ही रक्त काढून आंदोलन करत नाही। टीव्हीवर रक्त काढलं असतं तर ब्रेकिंग न्यूज झाली असती, पण रक्तदानाची ब्रेकिंग न्यूज होत नाही, हे या देशाचं दुर्दैव आहे। रक्तदान करून होणारं आंदोलन हे या देशातलं जगातलं पहिलं आहे आणि मला वाटतं याला तुम्ही त्याला कसा न्याय देता या तुमच्याकडून अपेक्षा आहे। भेट घेणार आहे का तुम्ही? सध्या ते नाहीच आहे ना, इथं आले का? आले असेल तर ही कार्यकर्त्याच्या खरं तर सामान्य माणसाच्या विचाराची आहे आणि इथं जे काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन फिरतो म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू शकतं, पण निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही कमावला आहे। त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा, कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही आणि पक्ष जर मोठा करायचा तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून ते आम्ही ओळखलं। दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर निवळ पुरस्कारापुरता नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाला लागलं ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं काम सुद्धा केलं जाईल आणि मला असं वाटतं का सरकार दरबारी निवड कार्यकर्त्यासाठी, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे। ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असेल, ज्यांनी प्रचंड काम सेवेचं केलं असेल, एक कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करतो। कुठलाही लाडका कार्यकर्ता हे चांगला शब्द आहे। आजकाल लाडक्या बहिणीला 21,000 देणार, 2100 देणार होते पण ते 1500च आहे। आता लाडका शब्द सरकारला कडू वाटून राहिला। लाडक्या बहिणीवरही नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही नाही। आम्ही सांगितलं का कर्जमाफी असेल, दिव्यांगांचं 6,000 रुपये मानधन असणार, त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमीभाव आहे त्याला 20% आम्ही अधिकचं अनुदान देईल म्हणजे बोनस देऊ, त्याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे। मच्छीमार आहे, मेंढपाळ आहे आणि मजूर आहे। मजुरासाठी एकही योजना सध्या नाही, शेती मजूर, शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी। म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावला अपघाताने त्याला पैसे मिळतं पण मजुराला ते भेटत नाही। पण मजुराचं एक स्वतंत्र महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो, कारण अर्थ खातं बारामतीत आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे, तर त्यांना आम्ही सांगतोय अर्थ कसा निर्माण केला जातं आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले
तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं. 35-40 हजार कोटी फक्त पाहिजे आणि 35-40 हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी जास्तीत जास्त 1000 कोटीची गरज आहे. हे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही, पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन आहे. 2 जूनला हे आंदोलन सुरू होईल. 2 जूनला 3 जूनला आम्ही 2 जूनला रात्री आमचं सकाळी सभा 4-5 वाजता सभा बारामतीत होईल. तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहोत अहिल्यादेवी होळकरांच्या गावात. 3 तारखेला पंकजाताई मुंडे, 4 तारखेला बाळासाहेब पाटीलचे सहकार मंत्री आहे आणि 5 तारखेला संजय भाऊ राठोड, 6 तारखेला शिवराज्याभिषेक दिनी नागपूरला आम्ही कूच करू. तिथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील, ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरासून. ताट त्यांनी वाजवायला लावलं होतं कोरोनात जाण्यासाठी, म्हणून यांना बुद्धी यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत. त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी, कारण ते विसरले. सध्या त्यांनी केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे. आणि ते बावनकुळे असं म्हणतात का आम्ही कर्जमाफी आमच्या 5 वर्षात कधीही करू. म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम, जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असेल तर वेळ पडली तर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करू, कोर्टात जाऊ. माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असते तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे. जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा. त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चू कडू तयार आहे. दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. संघटना कशी पाहते याकडे? हे कोणी एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे, ते त्यांचं भलं होणार आहे. आणि राष्ट्रवादी कधी अलग होती? मला एक सांगा, पवार साहेब आणि अजितदादा अलग होते असं शक्य आहे का हो? ते एकत्रच होते. आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर नव्हते, तसे ते एकत्रच होते. आणि यांना एकत्र झालं काय आणि हे समोर आले काय, सामान्य माणसावर काय फरक पडणार आहे? तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती मस्जिदीची जमीन लाटल्याचा जो आरोप आहे अनेक नागरिकांनी केलेला आहे काळ्या मस्जिद. मला आता ते काळ्या मस्जिदीचे जुने लोक आम्हाला भेटले, त्यांनी पण कागदपत्र दाखवले. काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे. ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले. जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शनी असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे, तिथं त्यांनी लढावं. गट पडणं हे चांगली गोष्ट आहे, पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. गट पडत नाही असं नाही आहे, तुमच्यातही गट आहे, गट नाही आहे असं नाही आहे, पण ते गट निवारल्या गेले पाहिजे. सामान्य माणसासाठी गट सोडून तो उभा राहायला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. गट पडल्याची चिंता नाही, त्यांनी सामान्य माणसाला दूर करू नये एवढीच चिंता आहे. बिलकुल एकत्र होऊन सगळे लढेल, ताकदीनं लढेल. आणि निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आहे. आम्हाला सामान्य माणसासाठी लढणं हा ते अजून काही निश्चित नाही आहे. जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्या ठिकाणावरून आपण तशा पद्धतीनं जाऊ. आपली कार्यकर्त्याच्या हातात पद लागलं पाहिजे, त्याला काही काम करता आलं पाहिजे आणि संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल, मोठा होईल. आता मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच माझ्या सांगण्यातच भरपूर गोष्ट येऊन गेलेल्या आहे. त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही. आणि दाढीवाला भारी पडलाच होता,